स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सर्वांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असं दाखवणार आहे, जर आपण एखाद्या ठिकाणी फिरायला गेलो आणि आपण एखाद्या ठिकाणी पावसाच्या ठिकाणी जर आपण अटकलो आणि अशा नदीमध्ये जर आपण अटकून गेलो तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मित्रांनो, एखाद्या वेळेस काय होतं की आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जातो, जेणेकरून हे नदीचं जे ठिकाण आहे आपण या ठिकाणी पोहायला गेलो किंवा फिरण्यासाठी गेलो तर आपल्याला या ठिकाणी जर समजा जास्त पाऊस जर आला आणि नदीला जर पूर आला तर आपण त्या पुरामध्ये वाहून जाऊ शकतो। तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओने सर्व दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा, जर आपण अशा पुरामध्ये जर अटकलो, आता नदीचा जो पूर असतो तो एकदम जोरात असतो आणि त्यावेळेस आपलं डोकं चालत नाही की आपण आता काय करायचं, कारण आपण घाबरून जातो। आणि अशा ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी आपल्याला घाबरायचं नाही आहे, आपण काय करायचं आहे, आपलं थोडं डोकं चालायचं आहे या ठिकाणी। हे बघा, असा जर पूर आला तर आपण असं घाबरून जातो आणि इकडे तिकडे पळायला पाहतो। तर आपल्याला या ठिकाणी सर्वांची साथ घेऊन आपल्याला थोडं आपलं डोकं चालवायचं आहे। तर ते डोकं कसं चालवायचं आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, मी तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा व्हिडिओ असा मी यासाठी बनवला आहे मित्रांनो की हे आपल्या प्रत्येकावर येऊ शकतं, कारण आपण अशा ठिकाणी जातोच। आपण या ठिकाणी जाणून बुजून जात नाही, पण एखादी वेळेस काय होतं की या ठिकाणी पाऊस केव्हा येईल त्याचा काही भरोसा राहत नाही। तर आपल्याला या व्हिडिओमध्ये जे शिकायला भेटेल ते आपल्याला कुठेच शिकायला भेटणार नाही। तर समजा आपण नदीमध्ये गेलो आणि खूप जोराचा पाऊस पडला तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे मित्रांनो, हे बघा, आता आपण असं या ठिकाणी एका सोयीनं उभे राहायचं आहे। आपण काय करतो, पाऊस आला आणि अशा ठिकाणी नदीला जर पूर आला तर आपण सर्व घाबरून इकडे तिकडे पळायला पाहतो। तर तसं आपल्याला करायचं नाही। आपल्याला हे बघा, आता तुम्हाला मी सर्व व्हिडिओमध्ये दाखवतो आहे। आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे की सर्व मिळून आपला एक विचार करायचा आहे आणि आपल्याला असं एका लाईनमध्ये उभं राहायचं आहे। असं एका लाईनमध्ये उभं राहून आपल्याला त्या पाण्याचा सामना करायचा आहे। तो कसा करायचा आहे बघा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे। बघा, आता पाणी किती वेगाने तिकडून येत आहे आणि आपण त्या पाण्याचा सामना कसा करतोय बघा। पाणी आपल्याला येऊन डायरेक्ट आपल्याला ठोस मारतंय, पण ते पाणी इकडून तिकडून पाणी जातंय, आपण त्या पाण्याचा सामना करतोय। तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हा प्रयोग करायचा आहे मित्रांनो, कारण पाणी किती जोरात येऊ द्या, आपण सर्व जर साथमध्ये असलो आणि असे जर नीट जर गेलो तर आपल्याला ते पाणी काहीच करू शकत नाही। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा। जय श्रीराम, राम राम।